नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. 57व्या मराठा मोर्चानंतर मुंबईत बुधवारी 98वा मराठा मोर्चा निघाला. भव्य दिव्य असा हा मोर्चा निघाला. त्यामध्ये लाखोंच्या संख्येनं मराठा समाजाचे बांधव सहभागी झाले. सरकारनंही या मोर्चांची दखल घेतली, तशीच ती मुंबईतल्याही मोर्चाची दखल घेतली. मुंबईच्या मोर्चाच्या शेवटी राजकारणी व्यासपीठावरती आले आणि एकूणच असं चित्र बघायला मिळालं की आतापर्यंत जे घडलं नाही ते म्हणजे मराठा मोर्चा राजकारण्यांनी हायजॅक केला. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मराठा समाजाला उद्देशून आश्वासनं दिली. गेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 17 आश्वासनं दिली होती, पण त्यांची पूर्तता खूप मंद गतीनं सरकार करतंय. अशा वेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजांना किंवा मराठा समाजाला आश्वासनं दिलेली आहेत. विरोधकांनी साहजिकच या आश्वासनांची पूर्तता तुम्ही कशी कराल याचा कालबद्ध कार्यक्रम आधी द्या आणि मग आश्वासन द्या असं सरकारला सुनावलं. आता प्रश्न असा आहे की आश्वासनं देऊन झालेली आहेत. ओबीसींप्रमाणेच मराठा समाजालाही शैक्षणिक सवलती आम्ही देऊ अशी हेडलाईनसुद्धा काढण्यात मुख्यमंत्री यशस्वी झालेले आहेत. पण प्रश्न असा आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा जो हायकोर्टात आहे त्यासाठी राज्य सरकार नेमकं काय करत आहे. विरोधकांनी राज्य सरकारवर आरोपच केला आहे की मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री, राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करते आहे. एकूणच या सर्व प्रश्नांवर आज आपल्याला चर्चा करायची आहे. आपला आजचा सवाल बघा. मराठा मोर्चानंतर किंवा मुंबई मोर्चानंतर मराठा समाजाची अपेक्षापूर्ती सरकार करेल का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. या आपल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज मराठा समाजाचे काही प्रतिनिधी, पत्रकार आहेत. आपल्यासोबत शिवप्रहार संघटनेचे नेते संजीव भोर आहेत. तसंच आपल्यासोबत मराठा समाजाचा एक युवक प्रतिनिधी ॲडव्होकेट विशाल कदम आहे. याशिवाय आपल्यासोबत औरंगाबादहून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे आहेत. तसंच आपल्यासोबत सकाळचे अभ्यासू पत्रकार संजय मिस्किनसुद्धा विधानभवनातून आहेत. याशिवाय या चर्चेत फोनलाईनवरनं आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मराठा नेते प्रवीण गायकवाडसुद्धा आहेत. त्यांची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे, कारण काल मराठा समाजाचा शेवटचा मोर्चा मुंबईत म्हणजे राज्याच्या राजधानीत निघाला. हा मोर्चा खरं तर एका अर्थानं विधानभवनावरच होता आणि त्या मोर्चाला प्रवीण गायकवाड कसे गैरहजर राहिले हे मला त्यांना विचारायचं आहे. त्यामुळे त्यांचंही या चर्चेत मी स्वागत करतो आहे. ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत नेमकं काय आश्वासन मराठा समाजाला दिलं आहे ते आपण पाहणार आहोत. कोपर्डीच्या प्रकरणाच्या संदर्भात तीव्र भावना या व्यक्त करण्यात आल्या. त्यावेळी मी गोष्ट लक्षात आणून दिली की कोपर्डीच्या संदर्भात 5 महिन्यामध्ये स्पेशल कोर्ट तयार करून राज्य सरकारच्या वकिलांनी म्हणजे श्री उज्ज्वल निकम साहेबांनी 31 साक्षीदार संपवून पूर्ण कामकाज संपवलं. त्यानंतर हा खटला थोडा डिले व्हावा या दृष्टीनं आरोपींकडनं काही टॅक्टिक्स केल्या गेल्या. त्यांचे वकील गैरहजर राहिले. एकदा त्यांच्या वकिलाला 19,000 रुपयाचा दंड झाला, दुसऱ्यांदा 2,000 रुपयाचा दंड झाला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अधिकचे साक्षीदार आम्हाला तपासायचे आहेत अशा प्रकारचा अर्ज केला, ज्याच्यामध्ये माझ्यासहित अनेक नावं त्यांनी दिले, जे केवळ डिलेइंग टॅक्टिक्स होतं. कोर्टाने तो अर्ज देखील नामंजूर केला आणि तो अर्ज नामंजूर झाल्यानंतर ते हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने एक साक्षीदार तपासण्याची त्यांना परवानगी दिलेली आहे. तो साक्षीदार तपासल्यानंतर हे अंतिम हा जो खटला आहे तो अंतिम याला म्हणजे शिक्षेच्या आर्ग्युमेंटकडे त्या ठिकाणी जाईल. त्यामुळे राज्य सरकार आणि श्री उज्ज्वल निकम साहेबांनी अतिशय कमी वेळामध्ये हा करण्याचा प्रयत्न केलाय. याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती इतकी मोठी शिक्षा असल्यामुळे कोर्टाला देखील प्रोसेस त्याची पूर्ण करावी लागते. दुसरं, त्या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाकडे आता उच्च न्यायालयाने ते पाठवलंय
राज्य सरकारने देखील हे स्पष्ट केलं की आरक्षणाकरता राज्य सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. गेल्या सरकारनं अध्यादेश काढला होता, या सरकारनं त्याला कायद्यात परिवर्तित केलं, पण माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली. पण ती स्थगिती दिल्यानंतर त्या संदर्भात कोर्टामध्ये केस झाल्यानंतर मागासवर्गीय आयोगाकडे तो पाठवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला. मागासवर्गीय आयोग गठीत झाला. मागासवर्गीय आयोगाकडे तो गेलेला आहे. आपण जे काही आपल्याकडचा डेटा आहे तोही पाठवलेला आहे. आज या निमित्ताने मी मोर्चातल्या लोकांना हे आश्वस्त केलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाला ही विनंती करण्यात येईल की टाइम बाउंड पद्धतीनं मागासवर्गीय आयोगाने त्यांचा रिपोर्ट हा कोर्टामध्ये सादर करावा, जेणेकरून आपल्याला हे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण त्या ठिकाणी मराठा समाजाला देता येईल. शिष्यवृत्ती आपण लागू केली होती छत्रपती शाहू महाराज योजनेच्या अंतर्गत. त्यामध्ये 35 कोर्सेस करता आपण ही शिष्यवृत्ती लागू केली होती. त्यात मागणी अशी होती की ओबीसींकरता जेवढ्या कोर्सेसची सवलत आहे ती सर्व कोर्सेस या ठिकाणी लागू करावे. तोही निर्णय राज्य सरकारने घेतला आणि सर्व 605 कोर्सेस करता शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेतलाय. आणि जी 60% अट होती ती देखील काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे 50%ची अट आता राहील, 60%ची अट ही त्यामध्ये राहणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकता यावं याकरता हॉस्टेलची निर्मिती करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि त्यासोबत त्याला वन टाइम ग्रँट म्हणून बांधकामाकरता 5 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे देण्यात येतील, अशा प्रकारचा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आपण सविस्तर ऐकलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. अशाच पद्धतीनं 17 आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला दिल्या होत्या आणि त्याची पूर्तता किती झाली याचं समर्पक उत्तर सरकार आजही देऊ शकत नाही आहे. मी थेट जातोय फोन लाईनवरनं प्रवीण गायकवाड यांच्याकडं. मराठा समाजाचे नेते आहेत. जसं आधी मी म्हणालो की मुंबईच्या मोर्चाला ते गैरहजर राहिले आणि ते का गैरहजर राहिले याचंही उत्तर मला त्यांच्याकडनं घ्यायचं आहे. प्रवीण गायकवाड, आजच्या सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. मला तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा आहे जो विरोधक मुख्यमंत्र्यांना विचारतायत की तुम्ही पुन्हा आश्वासनं देता आहात, पण त्याचा कालबद्ध कार्यक्रम तुम्ही विधिमंडळातही सांगत नाही आहात आणि मग पेपरमधनं वेगवेगळ्या विश्लेषणाच्या बातम्या येत आहेत की नेमकं मराठा समाजाला कोणत्या सवलती मिळणार आहेत, त्या ओबीसींप्रमाणेच मिळणार आहे अशी हेडलाईन होते. किंवा दुसरीकडे अशी बातमी टाकली जाते की ह्या सवलती दिल्यानंतर तिजोरीवरती 700-800 कोटींचा बोजा पडणार आहे. त्यामुळे ह्या बातम्या आल्यानंतर सरकार अपेक्षांची पूर्ती करायला कटिबद्ध आहे असा सर्वसामान्यांचा समज होतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की बातम्या वेगळ्या आणि अंमलबजावणी हा भाग वेगळा असतो. तुम्ही कसं मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांकडे बघाल? मुख्यतः काय आहे की 57 मोर्चे झाले हे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये झाले आणि देशभरामध्ये झाले. अगदी इंदोरला झाले, ग्वाल्हेरला, बडोद्याला, खाली दक्षिणेमध्ये कर्नाटकमध्ये झाले. 57 मोर्चांचा कालावधी 1 वर्षाचा. 1 वर्ष हे फार मोठा काळ आहे, 365 दिवस आहे. त्याच्यामध्ये सरकारकडून कुठलेही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेले नाही. जे ते सांगतायत की ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या सगळ्या दिल्या जातात. मग आमचा प्रश्न असा आहे की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून करण्याची ही एकमेव मागणी पूर्ण झाली तर तुम्हाला आर्थिक बोजा पडत नाही. कायदेशीर तरतुदी आहेत त्या करा. परंतु नुसतं मोठमोठे मोर्चे होतात, मोठ्या संख्येने समाज अपेक्षेने येतो, परंतु त्यांच्या तोंडाला पाणी पुसवले जातात, त्यांच्या हाताशी काहीच लागत नाही. अगदी काल जो मोर्चा झाला तो जगाच्या इतिहासात, मुंबईच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा मोर्चा झाला. त्याचं एक जागतिक रेकॉर्ड झालं. परंतु मुख्यमंत्र्याचं सुद्धा एक रेकॉर्ड झालंय की कसं फासवावं समाजातल्या लोकांना. 57 मोर्चे, नागपूरचा मोर्चा, नागपूरच्या मोर्चात जी आश्वासनं दिली तीच कालच्या मोर्चामध्ये दिली. नव्याने काय दिलेलं आहे? हॅलो, नव्याने काहीच दिलेलं नाहीये. म्हणजे नागपूरचं जे होतं तेच त्यांनी इथं भाषणामध्ये सांगितलं. अॅट्रॉसिटी बाबत सगळ्यांची तीव्र भावना आहे, त्याच्याबद्दल त्यांची कुठली भूमिका नाही. स्वामीनाथन आयोगाच्या बाबतीत त्यांनी भूमिका कुठलीही मांडलेली नाहीये. ती महत्वाची आहे कारण हमी भावाचा प्रश्न आहे. कर्जमाफीची योजना जाहीर केली, त्या कर्जाचा 1ही रुपया आतापर्यंत खाली कुणाला मिळालेला नाहीये.
म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा समाजाबरोबर जोडलेलेच आहेत आणि ते नैसर्गिक आहे, कारण मराठा समाज हा शेतीवरच अवलंबून आहे आणि शेती देशोधडीला लागल्यामुळं परवडत नसल्यामुळंच मग आरक्षणाची मागणी येते आणि शिक्षण आणि नोकरीतनं आमच्या मुलांना न्याय मिळावा. मूळ जो आहे आरक्षणाचा विषय हा लांबवला जातोय. आयोग कुणाच्या अधीने? सरकारच्या अधीन. न्यायपालिका कुणाच्या अधीने? सरकारच्या अधीन. अगदी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळे जे जज असतात ते सुद्धा सरकार नेमत असतं. हायकोर्टच्या खालचे सगळे जज इथंच नेमले जातात. त्यासाठी आपल्याकडे कायदा मंत्री, तुम्ही का नाही त्यांना आदेश काढत की बाबा लवकर निर्णय घ्या? कोपर्डीचं प्रकरणावर आपण सारखं बोलतोय, हा भावनिक विषय आहे. कोपर्डीचा निर्णय 3 महिन्यात लावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आपण आज कालच्याच मोर्चाचा जर आकडा काढला तर एवढी संख्या आली होती, त्यांना तिथं मुंबईपर्यंत येण्याचा आणि परत जाण्याचा खर्च हा किमान 100 कोटीच्या आसपास गेलेला आहे. वेळ, श्रम हा सगळा विचार करता सरकारने या सगळ्या समाजाच्या पदरात काय पाडलं? कालपासून जे परतणारे लोक आहेत ते माझ्याबरोबर फोनवर संपर्कात होते, सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि काही लोकांनी तर हे स्पष्टपणे सांगितलं की सरकारने काही राजकीय पुढारी या मोर्चाला डायव्हर्ट करण्यासाठी घुसवले होते आणि जे आता या सरकारचे हितचिंतक आहेत आणि हे दुर्दैवाने त्यांची नावं मला घ्यायची नाही. प्रश्न विचारतोय प्रवीण गायकवाड. प्रश्न असा आहे, तुम्ही स्वतः राजकीय पक्ष जॉईन केला, त्यानंतर तुम्ही मोर्चापासून दूर राहिलात, बरोबर? कारण आता तुम्ही सध्या राजकीय पुढारी आहात, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आहात, तुम्ही राजकीय पुढारी आहात, तुम्ही मोर्चापासून दूर राहिले. हीच नैतिकता इतर अनेक नेत्यांना पाळता आली असती, पण काल व्यासपीठावरती राणे पितापुत्र असतील, संभाजीराजे असतील किंवा अन्य काही राजकीय नेते असतील, यांना मोह आवरता आला नाही. केवळ मोहच आवरता आला नाही असं नाही, तर सरकारबरोबर आम्ही बोलणी करून देतो, सरकारमधला आम्ही एक भाग आहोत, जरी आम्ही काँग्रेसमध्ये असलो तरी हा दाखवण्याचा सुद्धा अट्टहास झालेला आहे. याला तुम्ही मराठा समाजाचे नेते म्हणून आक्षेप घेऊ शकत नाही. मूळचं कसं आहे की राजेंद्र कोंडरे असतील, शांताराम कुंजीर असतील, छावा संघटनेचे अनेक पदाधिकारी आहेत, मराठा महासंघाचे शशिकांत पवार आहेत, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत, संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे आहेत, इथं आता तुमच्याकडे चर्चेला आलेले संजू भोर आहेत शिवप्रहार संघटनेचे, चांगले कार्यकर्ते आहेत ज्यांनी ही सगळी गर्दी जमवलेली आहे. जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, समाजामध्ये त्यांची विश्वासार्हता आहे, यांच्याशी सरकारने चर्चा करायला पाहिजे होती. मुख्यमंत्र्यांनी जे लोकांना घेऊन मी आज जे पेपरमध्ये फोटो बघितले हे सगळे राजकीय लोक होते आणि राजकीय लोक, मी तर मागे जाऊन सांगतो की 22 मार्च 1981 ला अण्णासाहेबांनी एवढा प्रचंड मोर्चा काढला होता आणि 23 मार्चला म्हणजे 22 मार्चच्या रात्री स्वतःला गोळी घालून अण्णासाहेबांनी आपलं आयुष्य संपवलं. त्यांनी आत्मबलिदान दिलं या मराठा बहुजन समाजासाठी. एवढा मोर्चा काढल्यानंतर सुद्धा एकही मागणी माझी मान्य झाली नाही. या अण्णासाहेबांना खंत होती, त्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं. आज एवढा मोठा मोर्चा परत निघतो 37 वर्षांनंतर आणि एकही मागणी पूर्ण होत नाही, फक्त खोटे आश्वासन दिले जातात आणि आपलेच पुढारी हे दिशाभूल करतात, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. ठीक आहे प्रवीण गायकवाड, तुम्ही स्पष्टपणे बोललात त्याबद्दल धन्यवाद. संजू भोर, प्रश्न हाच आहे की मराठा समाज भावनिक आहे, कधी नव्हे तो रस्त्यावरती उतरल्यानंतर त्यांनी इतर समाजाला दिशा देण्याची जी काही एक गरज होती ती पूर्ण केली. म्हणजे मराठा समाजाचे मोर्चे निघाल्यानंतर इतर समाजाचेही मोर्चे निघाले. त्याआधी कोणी अशा पद्धतीनं आपल्या मागण्यांसाठी असे एकत्र येऊन मोर्चे काढले नव्हते. हा पायंडा मराठा समाजानं घातला, तो सर्वांनी मान्यही केलेला आहे. प्रश्न असा आहे की मुंबईत अधिवेशनाच्या काळात जेव्हा मोर्चा निघतो त्यातनं 2 अर्थ निघतात. माझ्यासारखा पत्रकार त्यातनं नक्कीच खोचकपणे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणार. एक तर सरकारच्या वतीनं हा स्पॉन्सर्ड मोर्चा निघू शकतो का, ही शक्यता तो तपासतो. आणि दुसरं की हा मोर्चा अधिवेशनाच्या काळातच काढायचा हा अट्टहास आयोजकांना का पडलेला आहे किंवा त्यांचा तो अट्टहास का आहे. तुमचं काय मत आहे? मोर्चा निघाला पण मोर्चाची फलश्रुती जी आश्वासनं दिली गेली ती नसते, ती नाही, ती नकोय. मग या मोर्चाच्या व्यासपीठावरती राजकीय नेते शेवटी येऊन सरकारचं गुणगान गातायत, हे चित्र चुकीचं गेलं नाही का? एक तर आशिषजी,
मोर्चा अधिवेशन काळात काढणं याच्या मागचा उद्देश असा असतो की जे आमदार आम्ही निवडून देतो, आमचे प्रतिनिधी म्हणून निवडून देतो, त्यातही परत आपल्या समाजाचे लोक जे लोकप्रतिनिधी म्हणून तिथे जातात विधान भवनात, हे लोक काय काम करतात, यांना काम करावं लागलं पाहिजे समाजाच्या विषयांवर. आणि सरकारलाही त्या बाबतीत जेव्हा अधिवेशन चालू असतं, विरोधकांना जाब विचारण्याचा अधिकार असतो, प्रश्न विचारण्याचे अधिकार असतात, सरकारला त्याच्यावर निर्णय किंवा तोंड द्यावं लागतं. म्हणून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चे काढले पाहिजेत आणि काढले जातात. हा कायमस्वरूपीची ही एक पद्धती आहे की असे मोर्चे अधिवेशनच्या काळात सतत निघत आलेले आहेत. म्हणून हाही मोर्चा अधिवेशन काळात परत 9 ऑगस्ट ही जी तारीख, आमचा पहिला मूक मोर्चा औरंगाबादमधून जो निघाला होता तो 9 ऑगस्टला मागच्या वर्षी निघाला होता. हा क्रांती दिन आहे. या दिवसाची एक वेगळी प्रतिमा समाजात आहे या दिवसाची आणि म्हणून तो 9 ऑगस्ट भारताच्या इतिहासातच वेगळं महत्त्व आहे. 9 ऑगस्ट वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून तो 9 ऑगस्ट दिवस आम्ही निवडला होता. राहिला दुसरा विषय, सरकारने हा मोर्चा स्पॉन्सर केला होता असं कुणी आपण आणि कुणीही म्हणत असेल तर ते मात्र आम्ही मान्य करणार नाही. उलट जिल्हा पातळ्यांवर जे मूक मोर्चे निघाले होते त्यात बऱ्याच प्रमाणात स्थानिक नेत्यांनी त्या ठिकाणी आपापल्या परीने योगदान त्यावेळेस बऱ्यापैकी दिलं होतं. मुंबईचा मोर्चा, कालचा जो मोर्चा आहे तो अशा पद्धतीने निघालेला आहे की कुणाच्याही मदतीवर नाही, समाज बांधव उत्स्फूर्तपणे खर्चाने, तुम्ही बघितलं असाल आधी वातावरण तुम्हाला कमी दिसत असेल, ही सुप्त लाट होती. या आधीच्या चर्चेतही आम्ही आपल्याकडे हे बोललो होतो की सुप्त लाट आहे. समाज बांधव प्रचंड मोठ्या संख्येने मुंबईत येणार आहे कारण 1 वर्षानंतरही समाजाच्या पदरात काहीच पडलं नाही. ही भावना आणि हा रोष प्रत्येक मराठा समाज बांधवाच्या मनात आहे आणि ती प्रतिक्रिया उमटणार आहे आणि ते सत्य ठरलेलं आहे. ऐतिहासिक मोर्चा मुंबईचा झाला. लाखो समाज बांधव मुंबईत दाखल झाले. समाजाने, सामान्य समाज बांधवांनी आपलं काम नीटनेटकं केलेलं आहे, आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. मात्र सरकारने जी आश्वासनं दिलीत, काल जी सरकारने आश्वासनं दिलीत, खरं तर ती सगळी आश्वासनं अजूनपर्यंत त्याचा व्यवस्थित प्रचार झालेला नाही आणि उघडपणे त्याच्याबद्दल बोलावं की न बोलावं हा संभ्रम आमच्यासारखे पुढे जे माणसं आहेत त्यांनाही आहे. कारण काय, कारण सरकार जेव्हा लिखित आदेश काढतं त्याच्यात काही खोचक अटी घालते का, त्याच्यात काही मेक असते का, हे पाहणं गरजेचं आहे. जर सरकारने काल जे काही जाहीर केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जे काही जाहीर केलेलं आहे, हे लेखी स्वरूपात आम्हाला त्या ठिकाणी आमदारांसमोर जी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तिथे काही मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्या ठिकाणी जर जे काही मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं दिलीत ती सर्व कागदावर जशीच्या तशी जर त्यांनी उतरवून आदेश काढले तर काहीतरी हा प्रश्न याला दिशा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. परंतु आम्ही हे सगळे आदेश प्राप्त होण्याची वाट सध्या पाहत आहोत. ठीक आहे, मी थेट जातोय शिवानंद भानुसे यांच्याकडं. शिवानंद भानुसे, तुमची संभाजी ब्रिगेडसुद्धा आता राजकीय पक्ष आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा आता पब्लिक डोमेनमध्ये आलेला आहात. मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासनं काल विधिमंडळात दिलेली आहेत मराठा समाजाला, त्याच्यावरनं समाधान होण्या इतपत परिस्थिती सध्या आहे का? मुख्यमंत्र्यांनी खरंच जर का आश्वासनांची पूर्ती केली तर समाजाचं समाधान होईल का? जी आश्वासनं त्यांनी काल दिली की एकही आश्वासन, हॅलो, हां बोला. आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी काल दिली किंवा जे काही घोषित केलं ते तोंडाला पानं सुटणार असं आहे, त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. आत्ताच प्रवीण गायकवाडांनी ज्या पद्धतीने विश्लेषण केलं त्या पद्धतीनेच ते झालेलं आहे. नागपूरमध्ये ज्या घोषणा केल्या होत्या त्याच घोषणा केलेल्या आहेत आणि मला महत्वाच्या 2 गोष्टी की अण्णासाहेब महामंडळ आणि वसतिगृहाचं हे 25 मे 2014 रोजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी हे मंजूर केलेलं होतं. 300 कोटी मंजूर केलेले होते, 100 कोटी अजित पवारांनी दिलेले. पुढे काय झालं माहीत नाही, परंतु हीच मागणी अगदी ती 2014ची आहे, ती आता ते मान्य करताय. आणि आरक्षणाचा प्रश्न हा मागासवर्गीय आयोगाकडे दिलेला असं सांगतायत. आणि दुसरी गोष्ट अशी की टाइम बाउंड देऊन त्यांना विचारून सांगणार असं म्हणतायत. हा प्रश्न असा आहे की जर सरकारची इच्छाशक्ती असेल तर सरकारनं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे, मॅन पॉवर दिलं पाहिजे, मनी पॉवर दिलं पाहिजे आणि टाइम पाहून दिला पाहिजे. किती मनी पॉवर लागतं,
व्याज पाहावं लागतं तसंही कारण स्थानिक समितीचा डेटा आहे, आपल्याकडे बापट आयोगाचा डेटा आहे, अनेक आयोगाचा डेटा आहे आणि मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या हा मागास आहे हे बापट आयोगामध्ये सिद्ध झालेलं आहे. फक्त ते या आयोगामध्ये सिद्ध करण्याची गरज आहे. तो डेटा आपल्याकडे आहे, परंतु सरकारची इच्छाशक्ती आहे का? गेल्या 8 महिन्यापासून आयोग नेमलेला आहे. आयोगानं 8 महिन्यात काय केलं? काहीच केलेलं नाही. त्यांना साधा ऑफिस सुद्धा नाही, ते एकत्र सुद्धा आलेले नाही, त्यांना कुठल्याच सुविधा दिलेल्या नाही. याचा अर्थ असा होतो की सरकारची इच्छाशक्ती नाही. आणि अॅट्रॉसिटीच्या बाबत काय सांगतात की आता आम्ही काहीतरी जिल्हा लेवलला हे करणार आहोत आणि हमी भावाच्या प्रश्नावर त्यांनी उल्लेखच केलेला आहे. ठीक आहे सरकारनं आश्वासनं दिलेली आहे, त्यामुळं त्या अपेक्षांची पूर्ती सरकार कधी करेल याकडे मराठा समाज आस लावून बसलेला आहे. मी ही चर्चा पुढं कायम ठेवणार आहे, पण मला एक ब्रेक घ्यावा लागतोय. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय संजय मिस्किन यांच्याकडं. संजय मिस्किन, शेवटचा मराठा मोर्चा मुंबईत निघाला, आता मोर्चे होणार नाहीत, पण पुढं काय असा प्रश्न हा आता पडतोय. कारण सरकार विधिमंडळात आश्वासन देतं, त्याची पूर्तता करेलच असं नाही. आश्वासनांची पूर्तता सरकार कशा पद्धतीनं करतं तुम्ही आणि मी गेल्या 15 वर्षापासून आपण बघतोच आहोत. मला हाच एक प्रश्न विचारायचा आहे की मराठा समाजाचं शक्ती प्रदर्शन खूप भव्य दिव्य झालं, सरकारनं त्याची दखल म्हणा किंवा व्यावहारिक भाषेत धास्ती घेतली आणि आश्वासनं दिली, मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं, पण मुख्यमंत्र्यांच्या निवेदनात असं नवीन काय आहे की ज्यावर सरकारवर मराठा समाजानं विश्वास ठेवावा? आशिषजी, मुळात कालचा जो मोर्चा होता हा शेवटचा मोर्चा होता आणि तो जो या पद्धतीने व्हायला पाहिजे होता. वर्षभरातील मोर्चाची आचारसंहिता, भव्यता, शिस्तता, संयम आणि पूर्णपणे नियोजन, त्या पातळीवरती मोर्चा पूर्णपणे यशस्वी झाल्याचं दिसलं. यामध्ये सगळ्या संघटनांचा सहभाग होता. त्या सगळ्या संघटनांनी आपापली जबाबदारी पार पाडली. विषय होता राज्य सरकारच्या समोर या मराठा मोर्चाचा कितीपट प्रभाव पडतो, कितीपट दबाव पडतो याचा. काल तो दबाव पडला का? तर 100% पडला. पण तो या दबावातून मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारने ज्या पद्धतीने याच्याबद्दलच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्यांवरती ठोस कारवाई करण्याची जी अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र कुठंतरी मराठा समाजाला समाधानकारक वाटते असं चित्र नाही आहे. याचं कारण एक आहे की ज्या पद्धतीने नागपूरच्या अधिवेशनानंतर आश्वासनं दिली होती त्याच्यातच एक थोडाफार म्हणजे 60%च्या ऐवजी 50% बदल करून त्याचीच एक सवलतीचा तो EBCचा पॅटर्न आपल्या इथं राबवला. हा याच्या मागचे एकच कारण मला दिसतं की राज्य सरकार, कुठलंही सरकार असेल तर ते सरकार आपल्या सरकारवर आलेल्या मोर्चाला परत पाठवण्यासाठी एक समन्वय असा तोडगा काढत असते आणि वेळ मारून नेत असते. ही वेळ मारून नेताना मोर्चाकरी आणि सरकार यांच्यात ज्यावेळेस डायलॉग होतो, ज्यावेळेस संवाद होतो, त्यावेळेस जो काय आक्रमकता असायला हवी होती ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मान्य असायला पाहिजे ती त्याचा अभाव मात्र काल दिसला. कारण पहिल्यांदाच राज्य सरकारसोबत राजकीय प्रतिनिधींनी चर्चा केली आणि ती राजकीय प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित होते. मोर्चामध्ये आम्ही सकाळीपासून ज्यावेळेस होतो त्यावेळेस अनेक भागातील तरुणांशी बोललो. एक साधं उदाहरण देतो की एक तरुण म्हणाला की मला 3,500 रुपये पगार आहे आणि माझा भाऊ कॉलेजमध्ये आहे, मी आणि माझा भाऊ दोघंही नांदेडवरून मोर्चा लावलेलो आहोत, का तर आम्हाला पुढे जाऊन काहीतरी हा आरक्षणाच्या फायद्यात लढ्यामध्ये सहभाग घेऊन आम्हाला पुढच्या पिढीला काहीतरी सुखासमाधानाने जगता यावं. या 3,500च्या पगारामध्ये आमच्या दोघांचा खर्च तेवढा झालेला आहे, आता महिनाभर आम्ही काय करायचं? असा एक साधा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा प्रश्न होता. इतकं दाहक आहे वास्तव. हे वास्तव दाहक असताना मात्र सरकार आणि सरकारसोबत चर्चा करणारे राजकीय प्रतिनिधी किती गंभीर होते याच्याबाबत मात्र आता इथून पुढे चिकित्सा केली जाईल की ज्या आश्वासनांची घोषणा केलेली आहे, जी आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनांचा GR कधी निघेल, त्या आश्वासनांचा कुठं सूचना द्यायच्या असेल एखाद्या मागासवर्ग आयोगाला तर कधी दिल्या जातील, अशा पद्धतीचा फॉलोअप करणं म्हणजे पाठपुरावा करणं आणि ते समाजाच्या संघटनांनी करणं, समाजातल्या तरुणांनी करणं, समाजातील इतर प्रतिनिधींनी करणं हे आता इथून पुढचा भाग आहे. सरकारने मोर्चाची जी काय धास्ती होती ती धास्ती 100% घेतली होती, परंतु मोर्चा अत्यंत संयमी आणि शिस्तबद्धपणे परत गेल्यामुळे सरकार आता मात्र या सगळ्या कचातून सुटलेलं आहे. आता प्रश्न आहे की क्रांती मोर्चाचं पुढं काय? क्रांती मोर्चा जो 1 वर्षासाठीचा 1, 2, 3, 4, 5 असे 57 झाले, 58वा शेवटचा मुंबईवरती काढायचा होता. काल आयोजकांनी असं सांगितलं की आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही दिल्लीपर्यंत दिल्लीला सुद्धा मोर्चा काढू.
दिल्लीचा मोर्चा इतका सोपा नाही. दिल्लीला मोर्चा निघू शकतो, परंतु तो त्याला किती अवकाश जाईल याचा एक संशोधनाचा विषय आहे. मुळात प्रश्न असा आहे की या ज्या क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली महाराष्ट्राच्या जागा संघटना एकत्र झालेल्या आहेत. 24-25 संघटना ज्या काय आहेत त्या एकत्रित आल्या होत्या. त्या संघटना आता रिकाम्या झालेल्या आहेत. त्यामुळं आता सरकारसोबत डायलॉग करायचा असेल किंवा सरकारवर जर दबाव टाकायचा असेल तर मराठा क्रांती मोर्चाचा बॅनर वापरला जाईल, व्यासपीठ वापरलं जाईल का याबद्दलची अद्याप कुठली स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे ज्या संघटना आहेत, मग छावा असेल, संभाजी ब्रिगेड असेल, मराठा महासंघ असेल, मराठा सेवा संघ असेल, महाराष्ट्रीयन प्रहार संघटना, त्या प्रकारच्या ह्या संघटना आता स्वतंत्र झालेल्या आहेत की आपल्या मागण्या, मराठा समाजाच्या मागण्या करून जाण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने लढा द्यायचा का, अशा पद्धतीचा विचार एक या संघटना करू शकतात आणि त्याच्यातून एक विस्कळीतपणाचं आंदोलन महाराष्ट्रात सुरू होतं. अगदी बरोबर. अगदी मोजक्या आणि समर्पक शब्दांमध्ये संजय मिस्किन यांनी नेमकं काल काय घडलं हे सांगितलेलं आहे. 2 गोष्टी त्यांच्या बोलण्यातनं स्पष्ट झाल्या. एक तर आतापर्यंत जे 57 मोर्चे, म्हणजे मुंबईचा हा 58वा होता, 57 मोर्चांपर्यंत राजकीय पुढारी या मोर्चाच्या प्रक्रियेपासून दूर होते. ते ऐनवेळी मुंबईच्या शेवटच्या मोर्चात टपकले आणि त्यांनी हा मोर्चा हायजॅक केला. सरकारबरोबर बोलणी करायला हे राजकीय नेते पुढे गेले आणि जे मोर्चाचे खरे नेते होते ते मागे राहिले. त्यामुळं सगळं जे केलं ते राजकारणाच्या ताटात सहज अलगदपणे येऊन पडलं. हेच राजकारण असतं. त्याची नेपथ्य रचना खूप व्यवस्थित केली जाते. ती कळत नकळत होत नसते, ती जाणीवपूर्वक केली जात असते. असं झालं असेल हे समजायला वाव आहे. मी थेट जाणार आहे. ॲडव्होकेट विशाल कदम आहे आपल्याकडं. विशाल, आतापर्यंत आम्ही युवक प्रतिनिधी मोर्चात अग्रभागी आहोत. आमच्या समाजातल्या मुली ह्या समाजाची व्यथा व्यासपीठावरून ठिकठिकाणी मोर्चे निघाले, जिल्हास्तरावरती तिथं मांडतायत. हे सगळं खरं होतं. मोर्चा हा लोकांचा आहे, मोर्चाला कोणी एक नेता नाही, हे सगळं होतं. मग मुंबईच्या मोर्चात असं का झालं? कशी नेते तिथे मंडळी आली? आणि ज्या संभाजीराजांविषयी आपण म्हणतो, संभाजीराजे हे जाहीर करतात की मी छत्रपतींचा वंशज म्हणून या मोर्चात सहभागी झालेला नाही, तर मी मराठा समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून सहभागी झालो आहे. पण संभाजी राजे हे विसरतात की ते राष्ट्रपतीच्या कोट्यातून जरी खासदार झाले असले तरी भाजपच्या खासदारांच्या बैठकीला पंतप्रधानांसमोर ते बसतात, तेव्हाच त्यांच्यातली नैतिकता ही दिसलेली असते. मग अशा वेळी राजकीय पुढारी ऐनवेळी जिथं मोर्चा प्रक्रियेची सांगता होणार आहे तिथं येऊन हे सबंध आंदोलन हायजॅक करतात, तेव्हा तुझ्यासारख्या प्रतिनिधीला काय वाटतं? नक्कीच आम्हाला याचं दुःख झालं, कारण आम्ही राजेंबद्दल फार आमच्या मनामध्ये आदर आहे. राजेंना ज्यावेळेला मराठा क्रांती मोर्चे ज्यावेळेला सुरू झाले त्यावेळेला या मोर्चाला कुणाचा चेहरा लावायचा का किंवा काय करायचं याची तयारी ज्यावेळेला सरकारनं सुरू केली त्यावेळेला राजेंनी घोषित केलं होतं की या मोर्चामध्ये मी सहभागी होणार आहे. आणि त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया आल्या की या मोर्चामध्ये कोणीही सहभागी होणार नाही, या मोर्चावरती कोणाचाही आम्ही चेहरा लागू देणार नाही. हे जाहीरपणे सगळ्या लोकांनी सांगितल्याच्या नंतर मोठ्या मनानं संभाजीराजेंनी नांदेडच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायला निघाले होते ते उस्मानाबादमधून वापस गेले. आणि 57 मोर्चामध्ये कुणीही या मोर्चाच्या संदर्भामध्ये चर्चेसाठी सरकारकडे गेलं नाही. त्याचं कारण असं आहे की सरकारला मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या आणि त्याच्यावरचे उत्तरं हे माहीत आहेत, त्यामुळे त्याच्यावरती आम्हाला चर्चा करायची नव्हती. आता झालंय काय, हे सगळे खळ्यावालेत, म्हणजे राजेंच्या सोबतची जी माणसं आहेत ती खळ्यावाली. म्हणजे आम्ही पेरणी केली, सगळ्या सामान्य कुटुंबातल्या पोरांनी पेरणी केली, मशागत केली, सगळं केलं आणि हे ऐन टायमाला खळ्याच्या वेळेला पोते भरायला आले. आणि यांचं नेतृत्व आम्ही किती ग्रेट आहेत तुम्ही पहा. सगळ्या मंत्र्यांमध्ये सुद्धा आता चढाओढ लागली. हे सुभाष देशमुख साहेब कुठून मध्येच आले, सुरुवातीला आशिष शेलार आले, त्याच्यानंतर त्याच्या आधी तावडे होते, चंद्रकांत पाटील होते. म्हणजे मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांमध्ये सुद्धा आता स्पर्धा लागलेली की मी कसा मराठा समाजाला कंट्रोल करतोय, माझं किती वर्चस्व आहे. आम्हाला याचं नक्कीच दुःख वाटलेलं आहे. परंतु या मोर्चामधून आम्ही नक्कीच एक धडा घेतला आहे की मराठा समाजाच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये हे सरकार किती गंभीर आहे. 30 तारखेला आमचे काही बांधव उपोषणाला बसले होते मुंबईमध्ये. त्यांना जे सरकारनं घोषणा केली होती, मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासनं दिली होते तेच आश्वासनं सेम या आज आम्हाला देण्यात आलेले आहेत कालच्या घोषणेमध्ये. त्यामुळं सरकार जे म्हणतं आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाकडे हे आता मराठा आरक्षणाचं प्रकरण दिलंय, पण सरकार यावेळी हे स्पष्ट करत नाही की राज्य मागासवर्ग आयोग किती दिवसात काम करील. आता राज्य मागासवर्ग आयोगाला काम करायचं जर असेल
तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठा समाजाच्या कुटुंबाचं त्याला सर्वेक्षण करावं लागेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी लागतील, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्टेशनरी लागेल, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑफिसेस लागतील. हे सरकार राज्य मागासवर्ग आयोगाला कधी उपलब्ध करून देणार, हे त्याच्या बाबतीमध्ये काही स्पष्ट केलं नाही. मराठा समाजाची अजून एक महत्त्वाची मागणी होती की तुम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या आणि उत्पादन खर्चावरती 50% नफा द्या. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये तर स्पष्ट सांगितलं की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू शकत नाहीत. हा केंद्राचा विषय, कर्जमाफीचा विषय राज्य सरकारचा आहे. त्या विषयावरती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काही स्पष्ट बोललेले नाहीत. त्याच्यानंतर शिवस्मारकावरती अनेक लोकांनी आमदारक्या मिळवल्या. आम्हाला हा शिवस्मारकाचा विषय संपवायचा आहे, परंतु शिवस्मारक किती दिवसामध्ये कंप्लीट करणार हे सुद्धा सरकारनं जाहीर केलं नाही. उरला प्रश्न शैक्षणिक सवलतींचा. शैक्षणिक सवलती जाहीर करताना सरकार काय म्हणतंय, ओबीसींप्रमाणे तुम्ही ओबीसींची शिष्यवृत्ती बंद करताय. तुम्ही आज ओबीसींचे मोर्चे निघण्याच्या तयारीत आहेत शिष्यवृत्तीसाठी. आता ओबीसी मोर्चे घेऊन येणार शिष्यवृत्तीसाठी आणि हे दाखवणार हे मोर्चे मराठ्यांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे हे चाललंय काय, मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये दुफळी माजवण्यासाठी ओबीसी शब्द प्रयोग मुख्यमंत्र्यांनी केला. आमची स्पष्ट मागणी आहे, आम्हाला KG ते PG पर्यंत शिक्षण आम्हाला मोफत पाहिजे. त्यामुळं ह्या शिष्टमंडळ जे आज मुख्यमंत्र्यांकडे गेलं, ॲक्च्युली या शिष्टमंडळावरच आमचा आक्षेप आहे. आम्ही सुरुवातीला मुंबईच्या मोर्चामध्ये ठरवलं होतं की सरकारचा प्रतिनिधी येऊन मंचावरून जाहीर करेल की आमचं या तुमच्या मागण्यावरती असं मत आहे, त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. परंतु कोणालाही न सांगता, कोणालाही न विचारता हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे गेलं. तुम्ही जर सुरुवातीला भोर साहेबांना प्रश्न विचारला की हे शिष्टमंडळ की हा मोर्चा विकला गेलाय का, मला हा प्रश्न पडलाय की हे मोर्चा गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड नाही. स्वतःच्या भाकरी घेऊन, स्वतःची शिदोरी घेऊन, स्वतःची पाणी घेऊन महाराष्ट्राच्या कोण्याकोपऱ्यामधून मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. परंतु ही जी संयोजन समिती आहे ही विकली गेली का, किंवा या संयोजन समितीवरती कुणाचा दबाव आहे का, या प्रश्नाचं उत्तर आम्ही आता शोधत आहोत. त्यामुळे ही जी संयोजन समिती आहे, ह्या ज्या संयोजन म्हणजे जे चर्चेला गेले ते लोक कुठं होते, इतक्या दिवस त्यांनी समाजाच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये विधिमंडळामध्ये का आवाज उठवला नाही, प्रश्न उपस्थित केले नाहीत. सगळ्या आमदारांना खाजगी विधेयक, खाजगी प्रस्ताव आणण्याचा अधिकार असतो. एकाही आमदारानं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये अजून तसा प्रस्ताव आणला नाही. त्याच्यानंतर न्यायालयानं जे सांगितलं स्टे देत असताना की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे का, असेल तर 50% जास्त आरक्षण जात आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये आहे का, या प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारला विचारलं. इतके मोठे मोर्चे झाल्याच्या नंतर राज्य सरकारनं न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केला आणि वकील नेमला. आज आमची अपेक्षा ही होती की सरकारनं जे न्यायालयामध्ये तुम्ही वकील नेमलेले आहेत त्यांनी येऊन त्याचं स्पष्टीकरण द्यावं की राज्य मागासवर्ग आयोग असेल किंवा न्यायालयामध्ये काय काय प्रक्रिया अडकलेली आहे, किती दिवसात न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रश्नांची उहापोह हे भर चौकात होत नसते. त्यामुळे तो जो आग्रह आहे किंवा ती जी मागणी आहे ती आपण थोडी साईडलाईन करूया. हां, पुढे. हां, आता ही जी संयोजन समिती आहे ह्या विषयावर मी तुम्हाला सांगतो. संयोजन समिती म्हणजे त्या ठिकाणी भाषणं कोणी करायचे, कसे करायचे, कोण स्टेजवर जाणार, हे सगळं ठरलेलं असताना अचानकपणे काही महिलासुद्धा त्या ठिकाणी गेल्या. त्या ठिकाणी अचानकपणे मंत्री गेले, आमदार गेले. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की 9 ऑगस्ट ही तारीख ठरवताना बऱ्याच गोष्टी म्हणजे या मोर्चाला मुंबई मोर्चाच होऊ नये, मुंबई मोर्चा रद्द व्हावा यासाठी सुद्धा अनेक तारखांमध्ये वाद निर्माण केले. हे वाद सुद्धा ज्यांनी निर्माण केले हे संपूर्ण समाजाला माहिती आहे. ठीक आहे, वाद भरपूर झालेले आहेत, शेवटी मोर्चा निघालेला आहे. प्रश्न असा आहे की मोर्चा यशस्वी झाला, त्याची धास्तीमुळं सरकारनं त्याची दखल घेतली. दखल घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आश्वासनं दिली. पण पुन्हा एकदा असे जे प्रश्न आहेत हे विधिमंडळात चर्चेला आले पाहिजे. तिथं त्यांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न हा त्या समाजाच्या आमदारांनी केला पाहिजे. जेव्हा मराठा समाजाची किंवा मराठा समाजातल्या इतर पोटजाती मिळून एकूणच मराठा समाज ही एक अशी टर्म आहे, सामाजिक टर्म आहे, कारण मुळात मराठा हा शब्दच समूहवाचक आहे. त्यामुळे मराठा समाजाची 150 आमदार मंडळी आहे. मग मराठा समाजाचे जर का 150 आमदार असतील तर या आमदारांनी एक गठ्ठा होऊन सरकारवर विधिमंडळात दबाव आणू नये का, आणि सरकारला प्रामाणिक उत्तर देण्यास जसं भाग पाडलं जाईल तसंच प्रामाणिक प्रयत्न करण्यासही भाग पाडण्याचं काम हे आमदार करू शकत नाहीत का. त्यामुळं मोर्चेकरांनी सुद्धा आमदारांना किती विश्वासात घेतलं हाही प्रश्न आहे, त्यावरही चर्चा करायची आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मोर्चे निघाले. औरंगाबादचा जो 9 ऑगस्ट 2016ला पहिला मोर्चा निघाला
आणि तेव्हापासनं राज्यभरात 57 मोर्चे निघाले. मुंबईतला हा शेवटचा 58वा मोर्चा होता. 57 मोर्चांमध्ये हे बघायला मिळालं की वेगवेगळ्या मराठा समाजाच्या ज्या संघटना आहेत त्यामध्ये संभाजी ब्रिगेडसुद्धा आहे. माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की या मोर्चांचं जे काही फलित आहे त्यामध्ये संभाजी ब्रिगेडसारखी संस्था आणि त्या संस्थेचे जुने नेते हे रिवाईव्ह झाले किंवा त्यांचं पुनर्जीवन झालेलं आहे. मी थेट जातो आहे शिवानंद भानुसे यांच्याकडं. शिवानंद भानुसे जेव्हा सर्वच संघटना मराठा समाजाच्या ह्या मोर्चाच्या निमित्तानं सक्रिय झाल्या तेव्हा सर्वांना मिळून एक स्वतःचा रोडमॅप तयार करता आला नाही. सर्वांना माहीत होतं की मुंबईचा मोर्चा हा शेवटचा मोर्चा असणार आहे. सर्वांना हे माहीत होतं की शेवटच्या मोर्चात आपल्याला मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करायला मिळणार आहे. सर्वांना हे माहीत होतं की या मोर्चात आपल्याला नेमकं काय मिळालं हे सुद्धा आपल्याला आपल्या समाजाला सांगावं लागणार आहे. सर्वांना हे माहीत होतं की या मोर्चानंतर आपल्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील की तुम्ही समाजांच्या भावनांशी खेळलात, जर का पदरात काही पडलं नाही तर. असं असताना मोर्चाचे जे आयोजक आहेत त्यांनी स्वतःची एक अशी फ्रंटल ऑर्गनायझेशन किंवा विंग किंवा एखादी कमिटी का तयार केली नाही जी सरकारबरोबर चर्चा करेल? का तुम्हाला हवे होते नारायण राणे? का तुम्हाला हवे होते नितेश राणे? का तुम्हाला हवे होते आशिष शेलार? का तुम्हाला हवे होते विनोद तावडे? का तुम्हाला हवे होते सुभाष देशमुख? का तुम्हाला हवे होते नरेंद्र पाटील? का तुम्हाला हवे होते शिवसंग्रामचे विनायक मेटे? तुम्ही या नेत्यांची कास का धरली? हे लक्षात घेतलं पाहिजे. थोडं विस्ताराने सांगतो. मुळात असं आहे की हे जे मोर्चे निघाले तर हे मोर्चे कुठल्या जातीच्या धर्माच्या पंथाच्या विरोधात नसून हे मोर्चे समाजातले जे प्रस्थापित आहेत, आमदार, खासदार, मंत्री किंवा विविध क्षेत्रातले उद्योजक असतील या लोकांनी जाणीवपूर्वक समाजाकडे केलेलं दुर्लक्ष, प्रस्थापितांनी विस्थापितांकडे केलेलं दुर्लक्ष हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या 30-40 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये जात्यांची संख्या होती. समाजाकडे लक्ष देत होता, समाज सांभाळून घेत होता. त्यामुळे असे गंभीर प्रश्न निर्माण होत नव्हते. परंतु ते प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि मुळात मराठा समाजाच्या चुका सुरुवातीच्या काळात झाल्या. सरंजामी वृत्ती, स्वतःला मोठं म्हणून घेणे, पाटील म्हणून घेणे, देशमुख म्हणून घेणे, त्या अहमभावात किंवा त्या अज्ञानात मराठा समाज वावरत होता. परंतु हे लक्षात आल्यानंतर की आपण सुद्धा मागास आहोत, आपल्याला सुद्धा सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आपल्याला काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत. यासाठी मराठा सेवा संघ असेल, मराठा महासंघ असेल किंवा विविध संघटना असतील. आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी 1990 पासून मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ते पुढे गेले पाहिजे या अँगलला विचार करायला सुरुवात केली आणि प्रत्येक मुख्यमंत्र्याची त्यांनी भेट घेतली. विविध संघटनाही त्यांच्यासोबत होत्या आणि ज्यावेळी या सगळ्या गोष्टी पूर्ण होत नाहीत त्यावेळी कुठेतरी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आता सर्व संघटनांनी एकत्र आलं पाहिजे, आपापले वादविवाद विसरून एकत्र आलं पाहिजे. मतभेद जरी असले तरी मनभेद न करता आपण एकत्र आलं पाहिजे. शिवानंद भानुसे इतका प्रदीर्घ अनुभव जर का 30 वर्षाचा आहे पुरुषोत्तम खेडेकरांकडे, तर मग शेवटच्या क्षणी कुठं होते पुरुषोत्तम खेडेकर? त्यांनी ज्येष्ठत्वाचा मान ठेवत स्वतःचा ते प्रमुख मार्गदर्शक का झाले नाही संयोजक समितीला? का ते स्वतःला वेगळे ठेवलं त्यांनी? संघटना एकत्र येत असताना त्यावेळी कुठेतरी स्वतःला नेता म्हणून घेत असतो त्याने हा विचार केला की कुठेतरी समाजाला असं वाटतं की हे स्वतःला प्रेझेंट करतात, स्वतःचे हे अशा अनुकूल दूर आहे आणि सर्वांना सांगितलं की आपण सरकारची चर्चा केली पाहिजे. त्यांच्या कुणी काही हा वाद असू शकतो परंतु सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे, सर्व संघटनांनी एकत्र झालं पाहिजे, काही विचारवंतांनी आणि आपल्याकडे एकत्र आलं पाहिजे आणि प्रत्येक मुद्द्यावर आपण सरकार तयार केलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण सरकारने म्हणायचं ठरवलं पाहिजे. ते एवढंही म्हटले, मला तुम्ही कमिटीत घ्या नका घेऊ, आमचं कुणी घ्या नका घेऊ, आम्हाला काही त्याचा राग लोक नसेल, आम्ही कुठलंही ऑब्जेक्शन घेणार नाही, परंतु या गोष्टी होणं गरजेच्या आहेत आणि त्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत. हे शेवट एक दिवस अगोदरपर्यंत सांगत होते. त्यावेळी कुठे रात्री 2 वाजेपर्यंत काही सामाजिक संघटनेचे आणि विचारवंत एकत्र बसले आणि त्यांनी विचार केला की आपण आता काहीतरी केलं पाहिजे. परंतु नक्कीच त्यांच्या वाट्याला यश आलेलं नाही आणि सरकारनं हे जाणीवपूर्वकच केलेलं आहे. सरकारनं आता गृहीत धरलेलं आहे. कारण मागच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी असं लक्षात आलं सरकारच्या की या मोर्चाचा काही परिणाम झालेला नाही. परंतु मुद्दा हा लक्षात घ्या की एक वातावरण निर्मिती झाली की हे मोर्चे कुठल्या तरी ओबीसी समाजाच्या विरोधात आहेत,
कुठल्या तरी एसटी समाजाच्या विरोधात आहेत किंवा कुठल्या तरी धर्माच्या विरोधात आहेत, असं एक वातावरण तयार करण्याचं काम कुठल्या तरी काही लोकांनी केलं. त्यामुळं मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या बॅकफुटवर जातो की काय अशी आमदार खासदारांची सुद्धा भावना त्या काळामध्ये तयार झालेली दिसते. परंतु हे असं अजिबात नाही. हे मोर्चे कुठल्याही धर्माच्या जातीच्या विरोधात नाहीत, हे प्रस्थापितांच्या विरोधात आहेत, हक्कासाठी आहेत आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या. ठीक आहे. मी पुन्हा जातोय संजय मिस्किन यांच्याकडं. संजय मिस्किन सकाळचे पत्रकार आहेत. संजय मिस्किन, आपण खाजगीमध्ये अनेकदा हा विषय डिस्कस केलेला आहे, बोललो आहोत की जेव्हा रस्त्यावरती इतकी मोठी लाट उसळते, ही इतकी मोठी ऊर्जा यातनं निर्माण होते, तेव्हा विधायक यातनं काहीतरी झालं पाहिजे. नाही तर समाजाचा, लोकांचा, खास करून जे युवक आहेत त्यांचा भ्रमनिरास होऊ शकतो. आणि यासाठी काय झालं पाहिजे, 2 चॅनलवरती ही चर्चा पुढं सरकली पाहिजे. एक तर मोर्चाच्या रूपात आणि दुसरी जे विधिमंडळाचे सदस्य आहेत ज्यांना सरकारबरोबर हा प्रश्न घेऊन भांडावासा वाटतो, अशांची एक फौज उभी राहिली पाहिजे, त्यांच्यात एकजूट दिसली पाहिजे. नाहीतर काय होईल, एखाद्या समाजाचा विलन असल्यासारखा मराठा समाजाच्या नेत्यांना, आमदारांना टार्गेट केलं जाईल, कुत्सितपणे त्यांच्याविषयी बोललं जाईल, सांगितलं जाईल हा तर काय गावचा पाटील आहे आणि मग हा काहीही करू शकतो. मुळात काळाच्या ओघात मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेला आहे, हे आज कोणीही मान्य करेल. आणि ज्यांना आरक्षणाचे फायदे मिळाले ते हे विसरतात की आरक्षणाची एक तरतूद अशीही आहे की त्याचा फेर आढावासुद्धा घेण्याची तरतूद आहे. त्या बाबतीत सोयीस्कर कानाडोळा होतो तो भाग वेगळा. मला तुम्हाला थेट प्रश्न असा विचारायचा आहे की विधिमंडळातले जे सदस्य आहेत यांच्या स्तरावरती मराठा समाजांच्या मागण्यांना घेऊन कशा पद्धतीचा कृती कार्यक्रम आहे की नाही, की काय त्यांची नेमकी मानसिकता आहे? अशी जी विधिमंडळाच्या सदस्यांच्या भूमिकेच्या अगोदर मी या मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा समाजाच्या आतापर्यंत झालेल्या मोर्चा संदर्भात आणि जे आता शिवानंद भानुसे बोलले की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालावरून सरकारची झालेली मानसिकता, याबद्दलच एक थोडीशी भावना व्यक्त करतो की मुळात मराठा क्रांती मोर्चा हा कुठला राजकीय पक्षाचा नव्हता, कुठल्या जातीच्या विरोधात नव्हता. हा मोर्चा होता तो मराठा समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकांना झालेल्या आत्मक्लेशाचा. बहुसंख्येने असलेला महाराष्ट्रातला मराठा समाज हा आता दारिद्र्याच्या खाईत पडलेला आहे. दारिद्र्याच्या सोबत असताना एका हाताला शेती वाया गेलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण मिळत नाही. याच्यातून जे काही नैराश्य येत होतं त्यांना, जे काही आत्मक्लेश होता, तो आत्मक्लेश हा त्यांनी या समाजाच्या मोर्चाच्या माध्यमात सहभाग घेऊन दाखवला. आबालवृद्धांना दाखवला, लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या वयस्कर माणसांपर्यंत सगळे मराठा समाज बांधव याच्यामध्ये सहभागी झाले. प्रश्न एक होता की हे सगळा समाज मन एकत्र येत असताना ज्या संघटना आहेत त्या संघटनांच्या प्रतिनिधींनी, त्या संघटनांच्या म्होरक्यांनी स्वतःची आत्मप्रौढी बाजूला ठेवायला पाहिजे होती. आत्मप्रौढी एवढ्यासाठीच म्हणतो की जो युगो म्हणजे जी काय पुढारलेपण करण्याची जे काय मानसिकता, जे जेनेटिक्स मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये आहे ते बाजूला ठेवण्याची कुणाचीही हिंमत होत नाही आहे. ह्या समाजाचं सगळं श्रेय मला मिळावं, या मोर्चाचं श्रेय मला मिळावं, या भूमिकोनातून जे काही पुढारी पुढे येतात आणि ते पुन्हा हशा होऊन बसतात, ही अनेक वेळेस आपल्या समाजामध्ये, ह्या मराठा समाजामध्ये परिस्थिती दिसलेली आहे. आज तुम्ही जर पटेलांचं नेतृत्व बघितलं, जाटांचं नेतृत्व बघितलं, गुर्जरांचं नेतृत्व बघितलं, आपण बिहारमध्ये दोघं सोबत कव्हरेज करत होतो, त्या ठिकाणी राजपूतांचं, यादवांचं नेतृत्व बघितलं तर त्या ठिकाणी मोजके पुढारी आहेत आणि त्यांचा एक म्होरक्या आहे. असा म्होरक्या ह्या मोर्चाला नव्हता. याचं कारण एक होतं की या समाजातील विविध असलेल्या संघटना आणि त्या संघटनांचे प्रतिनिधी, याच्यामुळे या मोर्चामध्ये जी काही सहभागी होता तो मी मराठा सहभागी होतोय म्हणून सहभागी होत होता. परंतु चर्चा नेमकी कुणाशी करायची, ही जी पळवाट सरकारने काढली होती वर्षभरात, ती पळवाट मात्र आता सोडवण्याची ही एक निर्णायक वेळ होती. मुंबईचा क्रांती मोर्चा, ह्या 24 संघटना असतील, 25 संघटना असतील, यांनी एकत्र बसून एक समिती करून ती समिती सरकारसमोर सादर करायला पाहिजे होती. 40 लोकांचं जरी शिष्टमंडळ झालं असतं तरी आम्ही चर्चेस तयार आहोत असं म्हटल्यावरती सरकारला चर्चा करावीच लागली असती. केवळ एकाला दुसऱ्याला व्यासपीठावर दिली, कुठेतरी वारसा हक्काचा, एक वतनदारीचा किंवा वारसा हक्काचा एक आदर बाळगून आपण एखाद्याच्या हातात नेतृत्व देऊन आपण आपल्या संघटनांमध्ये आणखीन फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याची भावना या मराठा नेतृत्वाच्या याच्यातून जर ठीक आहे संजीव भोर, त्याचा तोच मुद्दा आहे की तुम्ही जेव्हा एखादा प्रश्न विधायक मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करता, तुम्ही शिस्तीनं मोर्चे काढता, त्याचं कौतुक होतं आहे, लोक स्वतःच्या पदरमोड करत स्वतःच्या खर्चानं त्या मोर्चात सहभागी होत आहेत. पार्किंगची व्यवस्था खूप चांगली होते, म्हणजे जसं डबेवाल्यांनी एक मॉडेल जगाला दिलं ना, तसं या मराठा मोर्चानी पार्किंगची व्यवस्था कशी करायची हे लोकांना शिकवलेलं आहे. हे मोर्चाचं फलित आहे का? तर नाही.
मागण्या समाजाच्या काय पदरात पडल्या हे फलित असतं. त्या पातळीवरती तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की जी आमदार मंडळी आहे, जे विधिमंडळात सरकारशी भांडतायत, मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे, विरोधी पक्षाचा असू दे नाहीतर सत्ताधारी पक्षाचा असू दे, त्या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनात काय, अहो विरोधी बाकावरती माजी मुख्यमंत्री आहेत, विरोधी बाकावरती 9 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे नेते आहेत, मंत्री माजी मंत्री आहेत, त्यांनाही विश्वासात घेऊन की आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, अशी एखादा कृती गट तुमच्या आयोजकांमध्ये का निर्माण झाला नाही? अशी जी आपण म्हणताय किंवा संजयजी म्हणाले त्याप्रमाणे जे समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, अनुभवी आहेत, त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे, यांच्याशी संवाद ठेवला पाहिजे, यांना सामावून घेतलं पाहिजे, हे बरोबर आहे. म्हणजे हे केलं पाहिजे असंही म्हटलं जाते. दुसऱ्या बाजूने हे लोकप्रतिनिधी, हे आमदार समाजाच्या आंदोलनात, समाजात मिसळण्याचा प्रयत्न केला की पुन्हा त्यांना लक्ष करायचं. म्हणजे सामील झाले तर ते कशाला आले, सामील नाही झाले तर त्यांना समाजाचं काही घेणं देणंच नाही. दोन्ही बाजूने वाद प्रतिवाद करता येतात. मला असं वाटतं की ते आमदार खासदार असतील, मंत्री असतील, शेवटी ते समाजाचे आहेत. त्यांनी राजकीय वेगळी नीती असते, त्या नीतीप्रमाणे त्यांनी त्याच्यात राजकारणात यश मिळून ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. परंतु ते आपल्या समाजाचे असल्यामुळं त्यांच्याबाबत कुठलाही आकस न ठेवता त्यांना सामावून घेतलं पाहिजे, या मताचेच वैयक्तिक मी तरी आहे. आपण छत्रपती संभाजीराजांबद्दलही मगाशी प्रश्न उपस्थित केला. मी कालच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत नाही आहेत, मागचा प्रवास त्यांचा कसा होता, पुढचा कसा असेल, याच्याशी कुठलंही घेणं देणं न ठेवता कालच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जर प्रतिक्रिया व्यक्त करायची झाली तर काल छत्रपती संभाजीराजांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. जमाव प्रचंड प्रक्षोभक होता. या जमावाला सामोरं जाण्याची धमक एकाही मंत्र्यामध्ये नव्हते सरकारचे, हे लक्षात घ्या. मग श्रेय घ्यायला कशा आले? कुणी श्रेय घेतलं? राजकारणी तिथे सामील झालेत, श्रेय घ्यायला आलेले नाहीत. आमदार नितेश राणे ज्या प्रसंगी तिथे आले तिथं प्रचंड प्रक्षोभ होता. ठीक आहे, त्यांनी ते एकदा राष्ट्रगीत झालं, त्याच्यानंतर तिथं खरं तर बोलायला नको होतं, पण तिथे येऊन जर ते जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न करणार असतील, कारण ते मुंबईचे आहेत, त्यांच्या घराला, त्यांच्या राणे फॅमिलीला एक वेगळं वजन आहे, आणि अशी माणसं पुढे येऊन अशा निर्णायक क्षणी अडचणीच्या ठिकाणी जर योगदान देऊ शकत असतील तर त्यांचं घेतलं पाहिजे. छत्रपती संभाजीराजे विशाल कदम कसं असतं, तुम्ही दर्शवताय व्यावहारिकता जपली पाहिजे. माणसं तिथे उद्रेक झाला असता, तिथे जर काही समाजाची हानी झाली असती तर त्यानंतरच्या प्रतिक्रिया मात्र माणसं मेली नाही पाहिजेत, हेही सांभाळायचं असतं. सिच्युएशन प्रॅक्टिकली बघितली पाहिजे. ठीक आहे, काय झालं तिथं तो त्यांचा स्वतःहून सामोरं झालं. प्रश्न तो नाही आहे, प्रश्न हा आहे की जेव्हा इतका मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे बांधव हे मुंबईत येतात, राजधानीत येतात, अधिवेशन सुरू असताना मंत्रालयाच्या आणि विधान भवनाच्या परिसरामध्ये जमतात आणि सरकारशी काहीतरी चांगली बोलणी होणार आणि त्यातून सरकार आपल्याला काहीतरी देऊ करणार आहे याची वाट बघत असतात, तेव्हा आयोजकांचंही कर्तव्य आहे की त्यांना तिथं शांत ठेवण्याचं आवाहन करावं लागतं. ज्यांच्या म्हणण्याने ती लोक शांत होऊ शकतात तसे छत्रपती संभाजीराजे तिथं आले, बोलले, भाग तो नाही आहे. प्रश्न असा आहे की नेपथ्य रचना, की हा मोर्चा कशा पद्धतीनं हायजॅक करायचा याची काही झाली असेल, त्याचा सुगावा हा आयोजकांना लागला होता की नाही. आणि त्याही पलीकडचा एक प्रश्न असा आहे की इतर मोर्चांच्या वेळी जे झालं, म्हणजे त्या मुलींनी समाजाच्या वतीनं निवेदनं वाचून दाखवणं आणि त्यांनी मोर्चांची सांगता करणं, मुंबईत जो शेवटचा मोर्चा आहे तिथंही अशाच पद्धतीनं सांगता करावा की करू नये याबाबत काही विचार झाला होता का? कारण काय असतं, प्रसारमाध्यमांमधून अनेक टीकाकारांकडून, विरोधकांकडून त्याची सुद्धा खिल्ली उडवली गेली की तिथं लहान लहान मुलींनी भाषणं केली, आक्रोश केला, दुसऱ्या समाजाची उणीधुणी काढली, दुसऱ्यांना दम भरला. ॲक्च्युली हेतू तसा नसतो, तो आवेगात, द्वेषात आविर्भाव तसा होऊन जातो आणि मग त्यातनं तसं भावनिक बोलणं होतं आणि बोलता बोलता आपण कमी जास्त बोलून जातो. हे भान त्या मुलींना तिथं राहणं त्या वयात हे वस्तुस्थितीला धरून आहे का याचा कोणी तिथं विचार करणार नाही. पण त्या बोलल्यानं होय, त्यांनी इतर समाजाची मापं काढायला गरज नव्हती, त्या काढल्यानं होय,
अशा वेळी हे आयोजकांचं कर्तव्य आहे की त्यांनी जसा मोर्चा काढायचा असतो तशीच त्याची सांगतासुद्धा व्यवस्थित करायची असते. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेकनंतर याच मुद्द्यावरती मी ही चर्चा कायम ठेवणार आहे. एक ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी आता शेवटी संजय मिस्किन यांच्याकडे पुन्हा जाणार आहे. संजय मिस्किन, प्रश्न असा आहे की मोर्चा निघाला, या संपूर्ण मोर्चाच्या आंदोलनाची सांगता मुंबईत झाली बुधवारी. मोर्चाच्या आयोजनात काही ढिसाळपणा झाला, काही चांगलेपणा झाला, त्याचं कौतुकही झालं आणि टीकाही झाली. शेवटी तिथे काय घडलं आणि कोणाला ते आवडलं नाही, कोणाला आवडलं, भाग वेगळा आहे. पण जो हेतू होता समाजाचा, मराठा समाजाचा, की यासाठी तो मोर्चा काढावा, तो सफल झाला नसेल किंवा असेल तर आता पुढं काय झालं पाहिजे? निश्चितच आशिष, जे की कालचा मोर्चा म्हणजे आजच्यापर्यंत सगळेच मोर्चे कालच्या सहित यामध्ये समाजाने जे योगदान द्यायचं होतं ते योगदान मराठा समाजाने दिलेलं आहे. ज्या संख्येने उपस्थित राहायचं होतं, कसं उपस्थित राहायचं होतं, स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहायचं होतं, स्वतःच्या घरच्या भाकऱ्या घेऊन उपस्थित राहायचं, जे काय आवश्यक होतं ते समाजाने मोर्चात सगळं दिलेलं होतं. प्रश्न होता तो त्या समन्वय समित्यांच्या नेतृत्वाचा. या नेतृत्वाने सगळ्या समन्वय समित्याने सरकारसोबत कसं डील करायचं होतं, सरकारसोबत कशी चर्चा करायची, या ठिकाणी मात्र सगळी पूर्णपणे अपयश आलेलं दिसते. थोड्याफार मागण्या मान्य झाल्या असतील, परंतु त्या तोंडी मागण्या आहेत, ते आश्वासन आहेत, ठोस निर्णय त्याच्यावरती झालेले नाहीत. त्यामुळं जे आत्मक्लेशाचं हे काही मोर्चाचं स्वरूप होतं ते आता नैराश्यात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण काल जाताना जे युवकांमध्ये जो संताप होता की हाती काय आलं, एवढं सगळं केल्यानंतर मराठा समाजाच्या हाती काय आलं, याच्यातून जर नैराश्य आलं तर मात्र सगळ्यात मोठी हानी मराठा समाजाची होणार आहे. त्यामुळे जे काही नेते असतील, जे नेतृत्व करणारे, काही पुढारपण करणारे, जे काही सगळ्या संघटनाचे प्रतिनिधी असतील, त्यांनी आता नव्या तरुणांना, युवकांना सोबत घेऊन हे नैराश्य येणार नाही आणि त्याचा पाठपुरावा कसा करायचा सरकारकडे. म्हणजे सरकारकडे मग सातत्याने तुम्ही पत्र विनंत्या करा, आता जाऊन बोला किंवा काही एखादं पुढचं पाऊल सरकारसोबत चर्चेचं करायचं ते करा. एक टाईम बाउंड पिरियड, मग माहितीचे अधिकार टाकू शकतात, राज्य मागासवर्ग आयोगाकडे चौकशा करू शकतात. याचा फॉलोअप आता वेगवेगळ्या पातळीवर होणं गरजेचं आहे आणि तो फॉलोअप जो पाठपुरावा जो होतोय तो समाजाच्या पुढे सातत्याने मांडणं गरजेचं आहे. पुढच्या 3 महिन्यापर्यंत जर या फॉलोअपमध्ये जर या संघटनांनी आपलं योगदान दिलं, मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली असू द्या किंवा परस्पर आपापल्या वेगवेगळ्या संघटनांच्या बॅनरखाली असू द्या, पण या मोर्चाची जी काय मानसिकता समाजाची म्हणलं की आपल्या हाती काहीतरी पडणार आहे ते पाडून घेण्यासाठीची अजून पुढची एक क्रियाशीलता सातत्याने दिसली पाहिजे. 3 महिने जर ही क्रियाशीलता दिसली नाही तर मराठा समाजातल्या तरुणांमध्ये, आबालवृद्धांमध्ये प्रचंड मोठं नैराश्य येणार आहे आणि या नैराश्यातून मराठा समाजाची फार मोठी सामाजिक आणि आर्थिक आणि सगळीच बहुतांशी सगळ्याच प्रकारची राजकीय देखील हानी होणार आहे. ही हानी जर टाळायची असेल तर आता नेतृत्व गुण निर्माण केले पाहिजेत, नव्या चेहऱ्यांना संधी देऊन त्याची विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे, नव्या युवकांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजेत. समाजातले जे प्रतिष्ठित आहेत, समाजातले जे राजकीय नेते आहेत, जे तज्ज्ञ आहेत, त्या सगळ्यांना एकत्रित बसून समाजाच्या ज्या सामाजिक समस्या असतील, आर्थिक समस्या असतील किंवा राजकीय समस्या असतील त्या सगळ्या शैक्षणिक समस्या असतील, या सगळ्या सोडवण्याच्या समितीचा एक कृतीबद्ध आराखडा आता करण्यासाठी हातात घेतला पाहिजे आणि तो आराखडा पॉईंट वाईज घेतला पाहिजे. नंबर 1 आरक्षण, कशा पद्धतीने पुढे जायचं त्याच्यावरती एक कमिटी करा. दुसरं नंबर 1 शैक्षणिक सवलती, कशा पद्धतीने सरकारसोबत पुढे जायचं त्याच्यासाठीची एक स्वतंत्र समिती करा आणि या समित्यांमध्ये त्या क्षेत्रातील समाजातील सगळ्या धोरणांनी योगदान दिलं पाहिजे. याच्यामध्ये आता आत्मप्रौढी, युगो प्रॉब्लेम वगैरे सगळे बाजूला सारले पाहिजे. कारण जी मराठा क्रांती मोर्चाने देशाला एक आदर्श देणारी यंत्रणा, एक मोर्चाची पद्धतीच लागून दिलेली आहे, पुढे जाऊन एक विचार होणार आहे 1 वर्षभरानंतर की मराठा क्रांती मोर्चाचं झालं काय. हा विचार जर होऊ द्यायचा नसेल तर मराठी क्रांती मोर्चा झालं काय हा प्रश्न जर निर्माण होऊ द्यायचा नसेल तर मराठा क्रांती मोर्चातून आलेल्या समस्या, आलेला विचार याचा पाठपुरावा सुरू आहे. एवढे 1, 2, 3 पॉईंट आमच्या हाती आलेले आहेत, एवढ्या सरकारने एवढ्या मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारवर देखील त्याचा एक चेक अँड बॅलन्स राहील. सरकारला देखील वाटेल की मराठा समाजामध्ये अजून ही चळवळ सुरू आहे, मराठा समाजामध्ये अजून हा मतप्रवाह सुरू आहे, अजून एक मोठं दबाव तंत्र सुरू आहे आणि या दबाव तंत्रापासून सरकार परत पळ काढू शकणार नाही. कारण ते पाठपुराव्याचं जे काही दबाव तंत्र असेल ते मोर्चा इतकंच प्रभावी असणार आहे. ते पाठपुराव्याचं तंत्र बाळगावं, त्यासाठी सगळ्यांनी समन्वयाने आणि नव्या तरुणांना घेऊन बसावं, जुन्या जाणत्यांना घेऊन बसावं, तज्ज्ञांना घेऊन बसावं आणि कृतीबद्ध आराखडा तयार करावा. तरच मराठा समाजाच्या मागण्याला मूर्त स्वरूप येईल आणि खऱ्या अर्थाने पुढे 1 वर्षानंतर म्हणा, 2 वर्षानंतर म्हणा, याचे लाभ, या संरक्षणाचे, आरक्षणाचे किंवा सवलतींचे लाभ मराठा समाजातील तरुणांना, बेरोजगारांना मिळायला चालू होईल. अगदी बरोबर बोलला आहात. अगदी समर्पक असं विश्लेषण संजय मिस्किन यांनी केलेलं आहे. याच नोटवरती आपण या चर्चेची सांगता करणार आहोत.
जसं मराठा समाजाकडनं समाजाच्या काही अपेक्षा आहेत, त्यातल्या युवकांच्या काही अपेक्षा आहेत, तसंच आता सरकारचं सुद्धा हे नैतिक कर्तव्य आहे. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोठा फोर्स हा मराठा समाजाचा आहे. जवळपास 32% हा मराठा समाज जर का आपण गृहीत धरला तर मग म्हणूनच राज्य सरकारही त्याची दखल घेतं आहे. पॉलिटिकली मायनॉरिटीमध्ये असणारे मुख्यमंत्री त्याची दखल घेत आहेत. केवळ मराठा समाज भीती घालवतोय म्हणून सरकार झुकतंय असा त्याचा अर्थ काढणं योग्य होणार नाही. कारण काळाच्या ओघात जे म्हणून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, कमजोर घटक आहेत, त्यांचं उत्थान झालं पाहिजे. त्यामध्ये जे नव्यानं समाविष्ट होत असतील त्यांचंही उत्थान सवलती देऊन झालं पाहिजे. यालाच आपण सोशो वेलफेअर स्टेट चालवणं असं म्हणतो. समाज कल्याणकारी राज्याकडं आपलं राज्य चाललं आहे असं म्हणतो. त्यासाठी शासनकर्ते प्रयत्न करत असतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तो प्रयत्न करत असतील तर त्यांचं नक्कीच स्वागत आहे. आणि ते केवळ वेळ मारून येत असतील तर तेही उघड होईलच. त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत. त्या अपेक्षांची पूर्ती त्यांनाच करायची आहे. कारण आणखीन 2.5 वर्ष ते निवडून आल्यामुळं तरी किमान राज्याच्या सत्तेवर मुख्यमंत्री म्हणून आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत, मराठा समाजाच्याही अपेक्षा आहेत. त्या ते किती पूर्ण करतात याकडं डोळ्यात तेल घालून सगळेच बघणार आहेत. त्यामुळे हा विषय आजच संपला आणि न्याय मिळाला असं नाही आहे. अपेक्षांचं ओझं जसं मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर आहे तसंच मराठा समाजाचे जे नेते मोर्चात पुढं होते, ज्यांनी सरकारबरोबर बोलणी केली, त्यांचीही काही ना काही नैतिक जबाबदारी नक्कीच आहे. मोर्चे संपले म्हणून हात झटकता येणार नाही आहे. समाज त्यांनाही जाब वेळोवेळी विचारणार आहे. आज आपण इथंच थांबूया, पण जाता जाता आपला आजचा सवाल बघा. मोर्चांनंतर मराठा समाजाची अपेक्षापूर्ती सरकार करेल का? 79% लोक म्हणतायत नाही. मोर्चांनंतर जो शेवटचा मोर्चा मुंबईत बुधवारी झाला त्या मोर्चांनंतर सरकार मराठा समाजाची अपेक्षापूर्ती करेल असं त्यांना वाटत नाही. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र.